नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची अहल्या ही कथा ऐकणार आहोत. आता आपण सुरुवात करू. अहल्येचे लग्न चुटकीसरशी जमले. अगदी दाखवली आणि पसंत पडली असा थाट असा घाट झाला. विवाह जमणे हे विधिघटनेचे कर्तृत्व असले तरी अहल्येचे रूप, गुण, शिक्षणही असे होते की कुणाही चोखंदळ माणसाला ती पसंत पडावी. तिचे घराणे इंदूरमध्ये प्रतिष्ठित, सांपत्तिक स्थितीही चांगली. या साऱ्या गोष्टी अनुकूल असलेल्या सगळ्याच मुलींना उत्कृष्ट स्थळ मिळते असे नाही, पण या बाबतीत अहल्या मोठी नशीबवान निघाली. तिच्या भावाच्या मुंबईच्या एका मित्राने उमेश वागळेचे स्थळ सुचविले. उमेश वागळे मुंबईच्या एका प्रख्यात व्यापारी फर्ममध्ये मोठ्या हुद्द्यावर होता. 600 रुपये पगार, दिसायला नेटका, राहायला एकटा. इतके अनुरूप स्थळ सुचविल्याबद्दल तिच्या भावाने आपल्या स्नेहाचे शतशः आभार मानले. असे उत्कृष्ट स्थळ शोधून सापडायचे नाही अशी घरादाराने ग्वाही दिली. सौभाग्यकांक्षिणी अहल्या मनोमनी फुलली. लग्न जमले. 15 दिवसातच अहल्येच्या दारी कमानदार मंडप उभारला गेला. मनाजोगं ते स्थळ म्हणून साऱ्या कुटुंबियांच्या उत्साहाला उधाण आले. पितृतुल्य भावाने ढळत्या हाती खर्च केला. जावयाचा मानपान, हौस, मागणी सारे काही सालंकृत केले. आमंत्रित मंडळींना जावयाची ओळख करून देताना तिच्या भावाला कृतकृत्य वाटले. उंची साडी आणि मौल्यवान सौभाग्यालंकारात सजलेली अहल्या अनुभूत सुखाने तेजाळली. तिची लग्नघटिका अमृताने भिजली. मैत्रिणींच्या चेष्टेने ती अंगोपांगी मोहरली. एकीने म्हटले, अहल्ये, उमेशचं नाक कसं धारदार आहे बघितलंस ना? नुसतं हूं म्हणून अहल्या सलज्ज हसली. खरे तर तिने त्याला अद्याप नीट पाहिले नव्हते. तिच्या लाजाळू शालीन स्वभावाला ते जमले नव्हते, पण तिच्या ओझरत्या दृष्टिक्षेपाने एवढे मात्र टिपले होते की तो तरतरीत आहे, उंच सुदृढ आहे. तिने मनी रेखाटला होता तसा आहे. मैत्रिणीने चेष्टेने म्हटलं, अहल्ये, सांभाळ हं, धारधार नाकाची माणसं दिसायला सुंदर असतात पण दुसऱ्याला धारेवर धरणारी असतात हं. अहल्या नुसती हसली. अहल्येचे लग्न चांगलेच गाजले. लग्नानंतर ती मुंबईला सासरी जायला निघाली तेव्हा तिच्या आईच्या पश्चात गेली 10 वर्षे कन्येप्रमाणे प्रतिपाळ करणाऱ्या वहिनीने तिला पोटाशी धरून सद्गदित स्वरात उमेशला म्हटले, उमेशचंद्र, आमच्या अहल्येला आता तुमच्या स्वाधीन केली आहे. तिला सांभाळून घ्या. आतड्याला पीड पाडणाऱ्या त्यांच्या या उद्गाराने पाठवणी प्रसंगातले कारुण्य शतपटीने वाढले. स्टेशनवर निरोप द्यायला जमलेल्या मंडळींच्या डोळ्यात आसवे उभी राहिली. तेव्हा अहल्येच्या भावाने आवंढा गिळून हसण्याचा प्रयत्न करीत म्हटले, उमेशचंद्र, आम्ही माळव्यातली माणसे साधी भोळी, मुंबईच्या मानाने मागासलेली. तेव्हा उमेशने हसून म्हटले, त्याची काळजी नको, हिलाही मी शहरी बनवीन, अगदी मला हवी तशी सुधारक बनवीन. त्याच्या स्वरात निर्वाळा होता, विलक्षण आत्मविश्वास होता, मृदुताही होती. सगळी मंडळी प्रसन्नतेने हसली, निश्चिंत झाली. त्याने अहल्येला हाती धरून हलकेच प्रथम वर्गाच्या डब्यात चढविले. त्या तत्पर आधाराने अहल्येचे संभ्रमित मन सावरले, हुरहुर मिटली. पावलातला जडपणा नाहीसा झाला. ती निर्भय झाली. गाडी सुरू झाली. त्या गतीबरोबर जुने जग मागे पडले. नवे जीवन पुढे वेग घेऊ लागले. खिडकीशी बसून त्या वेगाचा, त्या अज्ञात जगाचा ती अंदाज घेऊ लागली. नव्या वेगळ्या जगात घेऊन जाणारे नवे अपरिचित माणूस. उमेश तिच्या पलीकडेच बसून बॅगेतून काहीतरी काढण्यात गुंतला होता. लग्नगर्दीत, धांदलीत, सदा अवतीभोवती असलेल्या मैत्रिणींच्या मेळाव्यात त्याला पुरतेपणी पाहायला तिला मिळाले नव्हते. आता त्याच्या धारदार नाकाकडे एकदम तिची नजर गेली. मैत्रिणींची चेष्टा आठवली. खाली वाकलेल्या अवस्थेत त्याच्या नाकाची धार अधिकच उठून दिसत होती. तिच्या मनात आले, खरंच का असं असतं? यांचा स्वभाव तसा असेल का? धारेवर धरणारा, हुकमत गाजवणारा? पण त्याचवेळी तिला लग्नातले अनेक प्रसंग आठवले. उमेश किती समजूतदारपणे वागत होते. सौजन्याच्या मर्यादा किती कटाक्षाने पाळीत होते. दादाने आहेरादाखल देण्यासाठी त्यांच्या आवडीची वस्तू विचारली तेव्हा त्यांनी हसून उत्तर दिले ना, मला माझ्या पसंतीची वस्तू मिळाली. त्या अनेक प्रसंगातून ती अपरिचित नवऱ्याच्या स्वभावाच्या विविध छटा मनाशी जुळवू लागली. अज्ञात ज्ञात होते आहे असे वाटू लागले. अपरिचित व्यक्ती परिचित होऊ लागली. मुंबईच्या नव्या संसारात पाऊल टाकताच ती हरखून गेली. 3 खोल्यांचा तो ब्लॉक तिला फार आवडला. फार लहान नाही, तसा फार मोठा नाही. आज मोठा वाटला तरी उद्या चिमुकल्या बाळाची भर पडली
विचाराच्या वेगात आपण फार पुढे आलो आहोत याची जाणीव होऊन ती शरमली. पण याच शरमेच्या भावनेने तिच्या मनाचा बुजरेपणा आणि नवेपणा नाहीसा करून टाकला. त्या अपरिचित घरात ती अगदी परिचिताप्रमाणे फिरली. गृहिणीच्या नजरेने तिने सगळ्या सुखसोयी पारखल्या आणि घर कसं सजवायचं त्याचा आराखडाही मनाशी आखून टाकला. उमेश ऑफिसात गेल्यावर धर्मशाळेसारखे भासणारे आणि सामानाअभावी ओके ओके वाटणारे घर सजवायला सुरुवात केली. सजावटीचा आराखडा तिने प्रवासातच त्याच्यापूर्वी लग्न ठरले तेव्हाच ठरवून टाकला होता. 2 मोठ्या ट्रंका आणि 1 मोठी पेटी भरून तिने सामान आणले होते. तिला भरतकामाची कलाकुसरीची आवड होती. तिच्या लांब सडक निमुळत्या बोटात भरपूर कौशल्य होते. लग्न ठरल्याबरोबर आपल्या घरासाठी म्हणून तिने झरझर अनेक वस्तू, टेबल क्लॉथ, कुशन कव्हर्स, पडदे केले होते. ट्रंकेतून त्या वस्तू तिने बाहेर काढल्या. त्या वस्तू, त्या कला कौशल्यात आज तिला अपरिमित सौंदर्य दिसू लागले. रंगीबेरंगी पाखरे, फुलपाखरे जणू सजीव होऊन आनंदाने बागडत आहेत असा तिला भास झाला. हे सारे बनविताना तिच्या मनी सुरंगीच्या कळ्यांसारखे लाजरे गहिरे भाव उमटले होते. ते आता उमलू लागले. त्यावेळची वहिनीची कौतुकाने मधाळलेली थट्टा आणि मैत्रिणींची मुग्ध प्रणयसूचक चेष्टा, त्या सगळ्या स्मृती आता भुंग्यासारख्या गुणगुणत बाहेर पडू लागल्या. त्या गाननादात ती भरभर कामे उरकीत होती. आपल्या अंगी एवढा उरक असेल याची तिला कल्पनाही नव्हती. आता काम उरकताना तिच्या पायात वाऱ्याचा वेग भरला. खोल्या खोल्यातून ती विजेसारखी लवलवू लागली. आपल्या चापल्याचे तिला आश्चर्य वाटत होते. बाकी आज अनेक गोष्टींचे तिला आश्चर्य वाटू लागले. जे घर, जी व्यक्ती पूर्णतया परकी, कधी न पाहिलेली, कधी न ऐकलेली, तिच्याबद्दल स्त्रीला एकदम एवढी ओढ कशी वाटू लागते? इतकी आत्मीयता एकाएकी येते तरी कुठून? स्त्रीच्या मनात कल्पनारम्य स्थित्यंतर अचानक कशामुळे होते? तिने बैठकीची खोली सजवली, शयनगृह शृंगारले. आहेरात आलेल्या सगळ्या वस्तू तिने बरोबर आणल्या होत्या. त्या जिथल्या तिथे लावल्या. त्या वस्तूतल्या अधिकांश वस्तूंनी स्वयंपाकघराची गरज भागवली, शोभा वाढवली. पण केवळ शोभेसाठी काही त्या वस्तू ती तिथे ठेवणार नव्हती. त्या प्रत्येकाचा उपयोग करणार होती. पाकशास्त्राची तिला फार आवड होती. अनेक नव्या पदार्थांच्या कृती ती मुद्दाम शिकली होती. पाकशास्त्रावरची पुस्तके ती बरोबर घेऊन आली होती. सगळे जिथल्या तिथे लावल्यावर तिने सगळीकडे नजर टाकली. घर शोभिवंत दिसू लागले होतेच, पण त्याचबरोबर एक प्रकारची सुखद ऊबही घराला प्राप्त झाली होती. पक्षाच्या घरट्यात असावी ना, तशी ऊब वाटत होती. ती कोचावर बसली तेव्हा उबदार घरट्यात बसल्यागत तिचे मन सुखावले. तिला वाटले आता या उबदार घरट्यात दोघांनी बसून राहावं, एकमेकांच्या मनाच्या तारा जुळवीत, तारा छेडीत, जीवन फुलवीत. सकाळी तो तिला इला इला करीत तिच्या मागोमाग फिरत होता. अहल्येचे इला हे रूपांतर, हे नवे नाव तिला फार आवडले होते. ते मधुर नाव घोळवीत ती कितीतरी वेळ तशीच बसून राहिली. संध्याकाळी उमेश ऑफिसातून घरी आला. घरभर त्याने दृष्टी टाकली. त्याच्या आवडीनिवडीचा मागोवा घेण्यासाठी ती त्याच्या चेहऱ्यावर नजर ठेवून त्याच्या मागोमाग फिरत होती. त्याच्या चेहऱ्यावर थोडे आश्चर्य उमटले, प्रसन्नताही पसरली. पण तिने अपेक्षिलेला बेहद्द खुशीचा भाव नव्हता. तिने हलकेच विचारले, आपणास ही सजावट आवडली नाही का? वा, छान आहे ना. असं प्रदर्शन बघायला कुणाला आवडणार नाही? उत्कृष्ट, वंडरफुल. त्या उत्कृष्ट वंडरफुलमध्ये स्तुतीचा सरळपणा आहे की कटाक्षाचा तिरकसपणा आहे हे तिला कळेना. पण अशा गोष्टीची, कलाकौशल्याची त्याला आवड नाही. त्याचे मन फुलत नाही. त्याला कलादृष्टी नाही एवढे तिच्या लक्षात आले. उमलू पाहणाऱ्या तिच्या मनाची एक पाकळी मिटली. तेवढ्यात त्याने म्हटले, हे काय, अजून तू तयार झाली नाहीस? क्लबात जायचं आहे ना? त्याच्या स्वरात घायकुतेपणा होता. तिने हसून म्हटले, तुमचं चहाखाणं आटपेपर्यंत माझी तयारी होईल. मला वेळ लागत नाही. 10 मिनिटात ती तयार झाली. किंचित पिंगट असलेल्या लांब सडक केसांची तिने भरकन वेणी घालून चक्र गुंडाळले. तिच्या गोऱ्या बागदार मानेवर ते चक्र चपखल बसले. तिने हलक्या हाताने पावडर लावून कुंकवाची टिकली रेखली. 3 बोटे रुंद जरीच्या किनारीचे आकाशी रंगाचे पातळ आणि रेशमी फिक्का पोपटी रंगाचा ब्लाऊज. जणू चित्ररेखेने रेखाटलेली कमनीय छबी आरशात उमटली. ती हसली आणि मखमली बटवा घेऊन बाहेर आली. तिच्याकडे आपाद मस्तक दृष्टी टाकून तो किंचित हसला. ती मनात खुलली. ती हसून काहीसे बोलणार तेवढ्यात त्याने म्हटले, इला, आतापर्यंत हा अवतार ठीक होता,
पण आता यापुढे हा अवतार 18व्या शतकातलं हे मॉडेल इथं मला नाही चालायचं. अहल्या एकदम खट्टू झाली. आतापर्यंत तिला असे कुणी म्हटले नव्हते. उलट ठाकठीक खुलदार पोशाख करण्याबद्दल तिच्या मैत्रिणीत ती ख्यातनाम होती. आपलं मॉडेल कसं दिसतं आहे हे क्षणापूर्वीच 5 फूट उंचीच्या आरशाने तिला सांगितलं होतं. ते मॉडेल उंची सुटाबुटातल्या नवऱ्याला सर्वस्वी शोभणारं, त्याचा गौरव वाढवणारं आहे अशी तिची धारणा होती. विरोधाचा स्वर सौम्य करून तिने विचारलं, कसं हवंय तुम्हाला मॉडेल? मनगटी घड्याळाकडे नजर टाकून त्याने कुलूप किल्ली हाती घेतली आणि दाराबाहेर पडत म्हटले, आता मुंबईत आली आहेस, आसपास डोळे उघडून पाहत जा आणि आता क्लबात गेल्यावर दिसेलच. भरधाव टॅक्सीतून जाताना त्याने मधून आसपासची जी मॉडेल्स दाखवली होती ती तिने ओझरती पाहिली. पूर्वीही अशी मॉडेल्स तिने पाहिली होती. इंदूरला ती मैत्रिणीबरोबर हिंदी चित्रपट पाहायला जात असे तेव्हा पडद्यावर आणि क्वचित कुठे बाहेर रस्त्यावरही त्या विचारदशेची तिला अंधुकशी कल्पना येऊ लागली. त्याच्या पावलावर पाऊल टाकीत ती क्लबात शिरली. दालनात जमलेल्या साऱ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. सहज संकोची वृत्तीमुळे ती क्षणमात्र बावरली, पण लगेच तिने सगळ्यांकडे दृष्टिक्षेप टाकला. हॅलो हॅलो नाद घुमला. 2 मॉडेल्स पाठमोरी बसली होती. त्यांनी वळून पाहिले. उमेशने क्रमाक्रमाने सगळ्यांची अहल्येची ओळख करून दिली. बोटातली सिगरेट ओठात धरून हस्तांदोलनासाठी हात पुढे झाले, पण त्या कृतीत आदर अगर अदब आहे असे तिला वाटेना. तिने आपला हात आखडून नमस्कार केला. मग त्या 2 मॉडेल्सच्या शेजारच्या खुर्चीवर बसत तिने त्यांच्याकडे दृष्टिक्षेप टाकला. तिला आपल्या स्त्रीत्वाची लाज वाटली, स्त्री जातीची शरम वाटली. पत्त्यांचा खेळ आणि गप्पा सुरू झाल्या, पण त्या निस्संकोच गप्पा, सभ्यतेच्या मर्यादा क्वचित उल्लंघून जाणारे विनोद, चेष्टा, सिगरेटच्या धुराबरोबर येणारा विकाराचा दर्प, वासनांची दुर्गंधी सोडणाऱ्या काहींच्या बुभुक्षित नजरा, अहल्येचे मन गारठून गेले. त्या कशातच तिला भाग घेता येईना, भाग घ्यावासा वाटेना. ते वातावरण तिच्या मनाला मानवेना. ज्या नव्या जीवनात तिने पदार्पण केले होते तिथले हे दर्शन तिला शुभ शुची वाटेना. अंग चोरून ती निमूटपणे तशीच बसून राहिली. परत येताना उमेश अपेक्षाभंग झालेल्या माणसाप्रमाणे चिडून बोलत होता. ती गुपचूपपणे ऐकून घेत होती. घरी आल्यावर काही वाक्यांची त्याने पुन्हा उजळणी केली. अहल्ये, BA झालेली तू एवढी गावढळ असशील याची मला कल्पना नव्हती. तू? तिच्या गालावरून ओघळत असलेल्या अश्रूंकडे त्याची नजर जाताच त्याचा चढास्वर एकदम उतरला. तिचे अश्रू पुसून मृदूपणे त्याने म्हटले, इला, मला शोभेचं तू वागायला हवंस. माझी बायको मला शोभली पाहिजे. माझी बायको मला मॉडर्न हवी, अगदी अल्ट्रा मॉडर्न हवी. तसं बनणं काही कठीण नाही. तिचे मन सुन्न झाले होते. वाचाशक्ती लुळी पडली होती, पण तिचे अंतर्मन ओरडून निर्धारपूर्वक म्हणत होते, नाही नाही, माझ्या हातून ते व्हायचं नाही, कदापि व्हायचं नाही. थोड्या वेळाने ती बाह्यातकारी शांत झाली, हसून बोलू लागली. पण ज्या नव्या जीवनात तिने मेंदीच्या पावलाने पदार्पण केले होते तिथले दर्शन तिला मंगल आणि सुखकारी वाटेना. दुसऱ्या दिवशी ऑफिसातून तो जरा लवकरच परतला. अहल्येने हसत मुखाने स्वागत करून विचारले, काय आज लवकर घरी आलात आणि ही एवढी पुडकी कसली? खुशीत हसून त्याने म्हटले, माझ्या या सुंदर बाहुलीचा साजशृंगार. इला, या वस्तू तुला कशा पसंत पडतात बघून टाक. तिने पुडकी सोडली. पुठ्ठ्याची पेटी उघडली. आत कांद्याच्या पातळ पापुद्र्यासारखी झिरझिरीत साडी, कापडाचे द्रोण, आडव्या बोटभर रुंद फितीने जोडलेली कांचोळी, केशभूषेची, मुखरंगोटीची, अद्ययावत तिला अपरिचित असलेली साधने. त्याच्या निवडीचे तिला कौतुक वाटले, पण मनातून ती नाराज झाली. तरी पण चेहऱ्यावर प्रसन्नता दर्शवित तिने म्हटले, छान आहे, सुरेखच आहे सगळं. आमच्या ऑफिसातल्या स्टेनोला बरोबर घेऊन गेलो होतो खरेदीला. तिला अशा वस्तूंची छान पारख आहे. तिला म्हटलं, किमतीची पर्वा नाही. माझी इला अशी सुंदर, अशी अल्ट्रा मॉडर्न दिसायला पाहिजे की बघणाऱ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या पाहिजेत, श्वास रोखले गेले पाहिजेत. तुमच्या बायकोवर इतरांच्या नजरा खिळलेल्या तुम्हाला चालतील का? का चालू नये? सौंदर्याकडे ज्याची दृष्टी जात नाही तो माणूसच नव्हे. बायको ही केवळ शोभेची वस्तू मानता का तुम्ही? छे, बायको हे पुरुषाचं भाग्य आहे. सुंदर पत्नीमुळे पुष्कळ पुरुषांचं भाग्य उदयाला येतं. काल तू क्लबात बघितलीस ती मिसेस आर.
तिच्यामुळे तिचा नवरा नोकरीत कसा श्रेष्ठपदी चढला हे तो सांगू लागला. अनिच्छेने ती थोडा वेळ स्तब्ध राहिली. मग सारे धैर्य एकवटून तिने म्हटले, हा पोशाख, हा शृंगार करून बाहेर तुमच्या क्लबात 4 पुरुषात येणं माझ्यानं होणार नाही. मला असलं काही सांगू नका. तुम्हाला आवडतं म्हणून तुम्हाला सुख देण्यासाठी या 4 भिंतींच्या आत मी वाटेल ते करेन. हवं ते करायला सांगा, पण बाहेर नाही. नाही, माझ्या मनाला हे रुचत नाही. तुझ्या रुचण्याचा प्रश्न नाही. मी सांगतो तसं तुला वागलंच पाहिजे. चल आटप, तयारीला लाग. मला भलता आग्रह करू नका. ठीक आहे, पण लक्षात ठेव, माझ्याबरोबर तुला कुठंही बाहेर यायचं असेल तर तुला हाच पोशाख केला पाहिजे. मी सांगेन तसं वागलं पाहिजे. आणि रागाने वस्तूंची आदळ आपट करून बूट आपटीत तो तरातरा निघून गेला. ती त्या वस्तूंकडे पाहत सुन्न मनाने तशीच बसून राहिली. त्या वस्तू सुंदर होत्या आणि कुठच्याही सौंदर्याच्या गाभ्यात शुचिता असते याची तिला जाणीव होती. पण ज्या पद्धतीने या वस्तूंचा उपयोग करून तिच्या सौंदर्याचा आविष्कार करायला तिचा नवरा तिला सांगत होता, ती विकार प्रवृत्त पद्धती तिला पसंत नव्हती. सभ्यतेच्या, नीतीच्या, पातिव्रत्याच्या तिच्या कल्पना निश्चित झालेल्या होत्या. त्या विशिष्ट निश्चित कल्पना रोमरोमी भिनलेल्या होत्या. तिच्या रक्तात एकजीव झालेल्या या कल्पना बदलणे तिला अशक्य होते. पण त्या बदलल्याशिवाय नवऱ्याचे प्रेम मिळणे शक्य नाही हेही ती समजून चुकली होती. पतीला ती मनोमनी देवासमान मानित होती. तोच देव आता तिचे सत्व घ्यायला जणू सिद्ध झाला. इतर सर्व प्रकारे नवऱ्याला प्रसन्न ठेवण्याचा तिने प्रयत्न सुरू केला. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती त्याची षोडशोपचार सेवा करीत होती. तोच तिचा मनोधर्म होता. सुगृहिणी व्हावे, आई बनावे, मुलाबाळात रमावे, घरातले विश्व फुलवावे, स्वतः फुलावे, हेच तिचे स्वप्न होते. तेवढीच तिची झेप होती. फुलपाखराचे पंख तिला चिकटवता येत नव्हते. पण तिच्या सेवेने तो प्रसन्न होईना. केवळ गृहिणी धर्म हा देवाधर्मा इतकाच मूर्खपणाचा आणि प्रतिगामी आहे असे त्याचे मत होते. ते मत तो उठल्या सुटल्या बोलून दाखवी. त्याचा स्वभाव किती धारदार आहे याचा तिला हळूहळू अनुभव येऊ लागला. स्वतःच्या इच्छाभंगाचा सूड म्हणूनच की काय, कुठल्याही उपायी तिला त्रास देणे हे त्याचे नवे धोरण तिच्या लक्षात आले. आपला पाण उतारा करताना सभ्यतेच्या मर्यादा त्याला पार झुगारून देता येतात हे तिने पाहिले. पण प्रत्युत्तर न करण्याचे धोरण तिने ठेवले. तो क्वचितच मृदू होई, रात्रीच्या अंधारात, पलंगावर. पण उजाडले की ती मृदुता, ते प्रेम, तो आवेग सारे लुप्त होई, पलंगा उशात जिरून जाई. वेळी अवेळी घरी येणे ही त्याच्या मर्जीची गोष्ट असून त्या बाबतीत चौकशी करण्याचा तिला बिलकुल हक्क उरला नव्हता. त्याने तशी ताकीदच तिला देऊन टाकली होती. दुपारी तो बाहेरच जेवण घेई, त्यामुळे काहीतरी खाऊन ती वेळ भागवी. संध्याकाळी स्वयंपाक करून ती तिष्ठत बसे. पण घरी जेवणे त्याच्या लहरीनुसार चाले. सर्व बाजूनी तो आपली कोंडी करतो आहे हे तिला कळत होते. उपाय तिला दिसत नव्हता असे नाही, पण त्या मार्गावर तिचे पाय वळत नव्हते. दिवस चालले होते. संसार सरितेच्या 2 काठावरून आपण दोघं चाललो आहोत. मधली नौका रिकामी आहे, लाटांवर हिणकळते आहे असे तिला स्पष्ट दिसे. संसाराचे हे विचित्र चित्र तिच्या मनात भीती निर्माण करी. तिचे हृदय गलबलून जाई. अशा भयाकुल मनोवस्थेत तिला कधी कधी वाटे की नदीपार होऊन पलीकडच्या किनारी त्याच्याकडे जावे. पण मांगल्याच्या मंजुषेत ठेवून स्त्रीने जे प्राणपणाने जपले पाहिजे असे तिला मनोमनी वाटत होते, तेच जर जलार्पण झाले तर मग उरले काय? चांदणीतली चमक लोपली, फुलातला सुगंध विरला, वाऱ्यातली शीतलता थांबली, दिव्याची ज्योत हरपली तर त्याखेरीज उरलेल्या वस्तू निरर्थक नाहीत का? विचारांच्या भरात ती कुठेतरी भरकटत जाई. तिच्या मनात आशा पालवे की या दोन्ही किनाऱ्यांना जोडणारा मार्ग, एखादा पूल कुठेतरी दिसेल. त्याच्या कठोर वागण्याची कमान वाढू लागली तशी स्वतःच्या सहनशीलतेची ती परीक्षा घेऊ लागली. एक दिवस त्याने म्हटले, अहल्ये, तू आपल्या माहेरी चालती हो. तुझ्यासारखी निर्बुद्ध गावंढळ बाई यापुढे माझ्या घरात नको. घर कुणाचे याबाबत हक्काची ओढाताण करण्यात अशा वेळी शहाणपणाचे नसते म्हणून ती स्तब्ध राहिली. पण या घरात तुम्ही मला तुमच्या सुखदुःखाची सहभागी, आयुष्याची जोडीदार म्हणून आणलत, अर्ध्या हक्काची अर्धांगी म्हणून 6 महिने राहिले, तेव्हा यापुढे म्हणजे काय असे तिला विचारावेसे वाटले. पण अलीकडे तिच्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर तोंडाने न देता एकदम भडकून जाऊन हस्तप्रहाराने देण्याचा
नवा पवित्रा त्याने घेतला असल्यामुळे ती गप्प बसली. त्याने म्हटले, तू सुधारशील असं वाटलं होतं मला. तिलाही नेमके तेच वाटले होते. त्याचे वाटणे संपले असले तरी तिचे वाटणे अजून संपले नव्हते. श्रद्धेच्या अतूट तारेने ते तिने कायमचे गुंफून ठेवले होते. त्याला काय वाटले त्याचा पाढा जेव्हा तो वाचू लागला तेव्हा तिने शांतपणे म्हटले, तुमच्या दृष्टीने मी सुधारलेली नसले तरी तुमच्या सुधारणांच्या काही आड मी येत नाही. आडच येते आहेस, माझ्या सुखाच्या आड येते आहेस. तुला बघितलं की माझं पित्त खवळतं. तू मला दृष्टीसमोर नको आहेस. आज तुला निक्षून सांगतो, लोचटासारखी इथं राहिलीस तर हाताला खेचून बाहेर घालवीन. आम्हाला तुझी अडचण नको. न खाता न पिता तो तणतणत निघून गेला. त्याचा आजचा आवेश काही विलक्षण आणि वेगळाच होता. त्याचे सगळे बोलणे तिच्या बधीर मेंदूवरून धावऱ्या मुंग्यांसारखे हुळहुळत गेले. पण त्यातले एकच वाक्य डोंगळ्याप्रमाणे कडकडून चावा घेत तिच्या मेंदूला चिकटून बसले. त्या वेदनांचे वेग हृदयाला आवळून गेले. आम्हाला तुझी अडचण नको. त्या आम्हीत दुसऱ्या कुणा व्यक्तीचा समावेश स्पष्ट होता. त्या व्यक्तीची अस्पष्ट कल्पना तिला आली. तिची शृंगार साधने पसंत करणाऱ्या त्या स्टेनोला त्याने 2-4 वेळा बिनदिक्कत घरी आणले होते. निष्ठेच्या गळचेपीतून निर्लज्जपणाचे प्रदर्शन झाले होते. त्या रात्री तो आला नाही. त्याच्या काळजीने पिचत सारी रात्र तिने उघड्या खिडकीशी बाहेर नजर ठेवून काढली. सकाळी तो आला तेव्हा अशा अवस्थेतही तिचे मलूल आणि संतापदग्ध मन फुलले. घाईघाईने तिने चहा केला, शिरा केला. ट्रेमध्ये सगळे साहित्य घालून ती बैठकीच्या खोलीत गेली. प्रवासी बॅगेत तो कपडे कोंबीत होता. तिने हलकेच म्हटले, चहा घेणार ना? त्याने तिच्याकडे तिरस्काराने पाहिले आणि ट्रेमधला गरम चहाचा कप उचलून तिच्या तोंडावर भिरकावीत तो ओरडला, तूच पी, निर्लज्ज. माझ्या नजरेसमोर येऊ नकोस म्हणून सांगितले. तिचा ओरडण्याचा इरादा नव्हता, पण अचानक तिच्या गळ्यातून आर्त किंकाळी फुटली. तिच्या कपाळावर आपटून जमिनीवर कपाचे तुकडे झाले. तो संमिश्र आवाज शेजारच्या ब्लॉकमध्ये ऐकू गेला. शेजाऱ्यांनी आपापल्या वरांड्यातून बघता येईल तेवढे डोकावून बघितले. कपाळावरच्या खोकेतून रक्ताची धार लागली. डावा गाल भाजला होता. कपाळावर पदर दाबत ती मटकन खाली बसली. त्याने एक क्षण तिच्याकडे पाहिले. बॅगेतल्या कपड्यांवर ठेवलेली हात रुमालाची परीट घडी उलगडीत तो तिच्याजवळ गेला. तिचा हात खसकन बाजूला करून रुमाल तिच्या कपाळाला घट्ट बांधित त्याने म्हटले, माझ्या हातून काहीही अनुचित घडण्यापूर्वी तू इथून निघून जा. मला अधिक चिडविण्यात अर्थ नाही. तुझं माझं जमणं शक्य नाही. तट्ट फुगलेल्या फुग्यातली हवा हळूहळू जाऊन तो चपटा होत जावा तसा त्याचा आवाज सौम्य होत गेला. तेवढ्यात दारावरची घंटी वाजली. त्याने दार उघडले. अहल्येच्या भावाचे स्नेही सपत्नीक आत आले. अधूनमधून रविवार सुट्टीच्या दिवशी येऊन तिची खुशाली विचारण्याचा त्यांना परिपाठ होता. त्यांना पाहताच उमेशच्या रागाचा उतरत असलेला पारा एकाएकी पुन्हा चढला. त्याने त्वेषाने म्हटले, छान झालं, वेळेवर आलात. हा आमच्या संसाराचा तमाशा बघायला? मला फसवून ही गावढळ मुलगी माझ्या गळ्यात बांधलीत. गावढळ? अहो, चांगली शिकलेली. पण ते शिक्षण तिच्या वागण्यात दिसत नाही. ती मागासलेल्या विचारांची आहे. हिचं माझं जमायचं नाही. हिला इथं ठेवण्याची माझी इच्छा नाही. आपली बॅग उचलून तो तरातरा निघून गेला. त्या स्नेहाने तिला इंदूरला पोहोचवले. स्वतःच्या शरीराची तिला विशेष चिंता नव्हती, पण नवऱ्याच्या अविचारी क्रोधापासून पोटातल्या वाढत्या गर्भाला जपणे आवश्यक होते. म्हणून नाईलाजाने ती गेली. तिच्या भावाला त्याच्या स्नेहाकडून सगळे कळले. तिच्या कपाळावरची जखम पाहून तिच्या भावाचे रक्त उसळले. आपली प्रतिष्ठा कोलमडून पडली आहे असे त्याला वाटले. घरात सर्वांनाही तेच वाटले. वकील भाऊ मेहुण्यावर फिर्याद करायला निघाला. त्या हरामखोराला कोर्टात खेचल्याशिवाय सोडणार नाही हे त्याचे पालुपच चालू असे. एक दिवस तो खरोखरच फिर्याद करायला निघाला. त्याला मागे खेचता खेचता अहल्येला पुरेवाट झाली. भावाने मग मेहुण्याला कडक पत्र लिहिले. ते स्वतःच्या न लिहिलेल्या पत्राबरोबर कंसात माहेरी आल्यापासून तिने त्याला एकही पत्र लिहिले नव्हते. लिहिण्याचा इरादाही नव्हता. कंस पूर्ण टाकण्यासाठी तिने त्याच्याजवळून मागून घेतले आणि फाडून टाकले. आपला पितृतुल्य भाऊ हे सारे मायेच्या पोटी करीत आहे हे तिला कळत होते, पण त्याच्या मायेच्या आविष्काराची ती पद्धत तिला पटत नव्हती. अहल्येला पुन्हा आता कधीही उमेशच्या घरी पाठवायचे नाही असा निर्णय तिच्या घरच्या मंडळींनी घेतला. तिच्या संसाराची दुर्दशा हा घरातल्या मंडळींचा चिंतेचा आणि इतर लोकांच्या चर्चेचा विषय झाला होता.
तिचा मोडून पडलेला संसाररथ पुन्हा सुरळीत करावा या विचाराने तिचा पितृतुल्य भाऊ आणि मातृतुल्य वहिनी मग्न असत आणि अहल्या आपल्या 1 वर्षाच्या ध्रुव बाळाची जोपासना करण्यात मशगूल असे. एक दिवस तिच्या भावाने म्हटले, अहल्ये, जन्मभर अशीच झुरत राहणार आहेस का? अगं, लग्न म्हणजे एक जुगार असंच ना? छे, लग्न म्हणजे गाजराची पुंगी. वाजली तर ठीक, आनंद आहे, नाहीतर मोडून फेकून द्यावी. त्याचा उद्देश तिच्या लक्षात आला. त्याचा एक प्रोफेसर मित्र अलीकडे त्यांच्याकडे वारंवार येऊ लागला होता. तिच्या वहिनीचा तो कोणी दूरचा नातलग होता. तो अहल्येविषयी अगत्य दाखवी, आपुलकीने वागे, बाळाचे कौतुक करी. गृहस्थ मोठा प्रेमळ आणि समतोल मनाचा होता. उमेशपेक्षा काही बाबतीत उजवा होता. मग भावाची पाठ फिरताच वहिनीने आपला उद्देश स्पष्ट बोलून दाखवला. तिने म्हटले, अहल्ये, तुझं आयुष्य सुखी व्हावं अशी आमची दोघांची फार इच्छा आहे. तू पुन्हा नव्या संसाराला लागावंस. अहल्येने म्हटले, वहिनी, कल्पना उत्तम आहे, पण समज उद्या प्रोफेसरशी मतभेद होऊन पटेनाचं झालं तर पुन्हा मग घटस्फोटच का? अन मग पुन्हा लग्न? वहिनी, लग्नाचा हाच का हेतू? नवऱ्याने छळले आणि एक सर्वस्वी अनुरूप प्रोफेसर तिच्याकडे आकर्षित होऊन तिच्या मुलासह तिचा स्वीकार करायला उत्सुक झालाय, तरी सुद्धा अहल्या घटस्फोट देण्यास तयार नाही हे ऐकून साऱ्यांना आश्चर्य वाटले. घरादाराने तिला बावळट ठरविले. हाती घेसलेली केस हमखास जिंकण्याची तिच्या वकील भावाला सवय झाली होती. कुठच्याही कार्यात अपयश त्याला माहीत नव्हते. बहिणीच्या लग्नाचे अपयश त्याला माहीत नव्हते. बहिणीच्या लग्नाचे अपयश धुवून काढून आपली घसरलेली प्रतिष्ठा पूर्वस्थानी आणण्याची उमेद अहल्येच्या या प्रतिगामी विचाराने पार नाहीशी झाली. म्हणून तो चिडला. त्याने संतापाने म्हटले, तुला एवढं BA पर्यंत शिकवून फुकट, अगदी बावळट आहेस. उमेश म्हणत होता तेच बरोबर, तू अगदी गावढळ आहेस, मागासलेल्या विचाराची आहेस. पितृतुल्य भावाचा वागबाण उरी झेलता झेलता अहल्येने हसून म्हटले, दादा, त्यांना कोर्टात खेचता खेचता तुम्हा दोघांचं आता अगदी एकमत झालं की? छान, मग आता घटस्फोटाचा प्रश्नच उरत नाही. बोलता बोलता तिच्या डोळ्यांना धार लागली. उमेशच्या घरून ती आगीतून बाहेर पडली होती, पण इथेही आता सभोवार ज्वाळा पेटू लागल्या. वहिनीची गैरमर्जी झाली. भाऊ कामाखेरीज बोलेनासा झाला. प्रोफेसर महाशयांचे येणे आणि आपुलकी केव्हाच कमी झाली होती. इतरांच्या नजरेने ती बावळट आणि गावढळ ठरली असली तरी स्वाभिमानाप्रमाणे स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतंत्रपणे जगण्यास ती समर्थ होती. सौराष्ट्रातल्या एका गावी तिने शिक्षिकेची नोकरी धरली होती आणि आपल्या छोट्या ध्रुव बाळाला घेऊन ती राहू लागली. आपल्या शालीन स्वभावाने आणि मनमिळावू वागण्याने ती लवकरच सर्वांना प्रिय झाली. तिची जन्मजात कलात्मक दृष्टी आणि उत्साही वृत्ती यामुळे तिला नव्या मैत्रिणी मिळाल्या. तिच्या नवऱ्यासंबंधी तिला कुणी विचारले तर किंचित लाजून तोंडभर हसून ती म्हणे, ते की नाही परदेशात शिकायला गेलेत. अशा तऱ्हेने अहल्येचे आयुष्य चालले आहे. शाळेचे काम आणि उरला वेळ ध्रुवाचे संवर्धन यात आज ती मग्न आहे. ती बाह्यातकारी शांत हसतमुख आहे. अंतर्यामी वेगळेच तरंग उठत असतात. संध्याकाळी सांजवात लावल्यावर देवघरातल्या देवाच्या फोटोवर बैठकीच्या खोलीत असलेल्या उमेशच्या फोटोला नमस्कार करायला ती ध्रुवाला शिकवते. तिच्या शेजारणी आणि सहशिक्षिका गप्पांच्या ओघात स्त्रीसुलभ चौकस बुद्धीने तिच्या नवऱ्याविषयी अनेक प्रश्न विचारतात तेव्हा ती हसत मुखाने सहज न अडखळता पटापट उत्तर देते. पण अलीकडेच थोडे थोडे समजू लागलेला, पित्याचेच अणू रेणू रूपरंग घेऊन वाढू लागलेला आणि पोपटासारखा बोलू लागलेला ध्रुव जेव्हा तिला विचारतो, आई, बाबा कधी येणार, तेव्हा ती निरुत्तर होते. त्याच्या स्वरातल्या उत्कंठतेने व्याकुळ होते आणि मग त्याला छातीशी घट्ट कवटाळून म्हणते, येतील रे राजा, निश्चित येतील, माझी खात्री आहे. ते तसे स्वभावाने वाईट नाहीत, केवळ त्यांच्या त्या विचित्र कल्पना. पण फुलपाखराचं जीवन क्षणभंगूर असतं. अंतराळात इंद्रधनुभोवती घिरट्या मारीत फिरणाऱ्या पक्षाला सुद्धा काही वेळाने आपल्या उबदार घरट्यात शिरावंसं वाटतं. त्याला आपल्या घरट्याची ओढ लागते. आम्ही एकत्र घालवलेले आनंदाचे क्षण, त्यांची स्मृती त्यांना कधी होत का नसेल? निष्ठा जागृत करणारे, मन स्थिर बनवणारे आमच्या मंगलाष्टकाचे ध्वनी त्यांच्या कानात कधीच का उमटत नसतील? जे आमचं घर मी माझ्या हातानं सजवलं
तिथं रोज उठता बसताना, तिथं वावरताना त्यांच्या मनाच्या एका कोपऱ्यात खोल कुठेतरी आठवणींचे तरंग उठत नसतील? त्यांचे हृदय बेचैन होत नसेल हे शक्य तरी आहे का? नाही. हे इतके मुळीच कठोर नाहीत. ते परत आल्याशिवाय राहणार नाहीत. होय, मी माझं मनोगत त्यांना पत्र लिहून कधी कळवलं नाही, पण 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 प्रेम सांगावं लागतं, भक्ती मनोमनी कळते. किती विचित्र! पुराणकालीन अहल्या मोहात पडून पापाला प्रवृत्त झाली म्हणून तिच्या नवऱ्याने तिचा त्याग केला. अन मी मोहाकडे पाठ फिरवून पातिव्रत्य प्राणपणाने जपू लागले म्हणून त्यांनी मला दूर केलं. काळाबरोबर शापही बदलतात की काय कोण जाणे, पण हा शाप फार दिवस राहणार नाही. आधुनिक काळातील ही अहल्या या वेड्या श्रद्धेवर शांतपणे आयुष्य घालवीत आहे. मंदिरातला नंदादीप संथ जळत राहावा तशी. डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.